तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की मी माझ्याबद्दल काही डिक्लेअर केलं नाही, मला हार्ट प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा मला ब्लड प्रेशर आहे किंवा माझा ऑलरेडी गुडघे दुखत आहे, त्याचं ऑपरेशन करायची गरज आहे, हे नाही सांगितलं मी. आणि नंतर क्लेमच्या वेळी काही झालं आणि मी सांगितलं ॲक्सिडेंटली पडलो कुठे बाथरूममध्ये म्हणून क्लेम आला आहे, तर कसं कंपनी ओळखेल, माझा कंपनी कसा क्लेम रिजेक्ट करेल? आज 95% क्लेम यामुळे रिजेक्ट होतात आणि याला उपाय एकच आहे, ते म्हणजे नमस्कार. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठल्या महत्त्वाच्या चुका टाळल्या पाहिजे याबद्दल बोललो. तर पहिला टॉपिक होता, मी त्यात तुम्हाला सांगितलं पोस्टपोनमेंट हेल्थ इन्शुरन्स घेताना करू नये, इमिडिएट डिसिजन घेतला पाहिजे. दुसरा टॉपिक होता की सम इन्शुर कधी पण छोटी सम इन्शुर घेऊ नका, इनॲडिक्वेट सम इन्शुर घेऊ नका, थोडं बजेट स्ट्रेच करा, पण सम इन्शुर मोठी घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल, त्याबद्दल बोललो. आता तिसरी आणि महत्त्वाची चूक आपण कुठली करतो, कुठली करायला नको, टाळलीच पाहिजे. इथे चव खूप महत्त्वाचं आहे, टाळलीच पाहिजे. कारण 95% क्लेम रिजेक्ट व्हायचं एकमेव हेच कारण, ही चूक करतात लोक. आपण पॉलिसी घेताना आपल्याबद्दल सगळी माहिती दिली पाहिजे, ज्याला म्हणतात अटमोस्ट गुड फेथ. ओके. आणि डिस्क्लोजर मटेरियल फॅक्ट्स आपल्या हेल्थबद्दल, हेल्थ पॉलिसी ना, हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा आहे, आपल्या हेल्थबद्दलची सगळी माहिती, सगळी हिस्ट्री आपण आपल्या प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद केलीच पाहिजे. म्हणजे काय, आपला पूर्वी कधीतरी 15 वर्षापूर्वी पाईल्स ऑपरेशन झाले समजा, ओके, कुठेतरी ॲक्सिडेंट झाला 5-7 वर्षापूर्वी, पायात रॉड होता, ओके, त्यानंतर मे बी कुठली तरी सिस्ट होती, त्याचं काही ऑपरेशन केलं आपण, त्याची बायोप्सी केली वगैरे वगैरे, ओके, कुठलं कॅटरॅक्टचं ऑपरेशन होतं, किंवा आपल्याला हायपरटेन्शन आहे 1-2 वर्षापूर्वी डिटेक्ट झाले, त्याच्या पण गोळ्या घेतो आहे, डायबिटीस आहे, सो कॉल्ड कंट्रोल्ड आहे, जबरदस्त तुम्ही रेग्युलर वॉक घेतात, HbA1c 5.9 आहे, 6 आहे, कंट्रोल्ड आहे ना एकदम, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तुम्ही म्हणतात की काय करू, सांगू का? तर सांगू का नाही आहे हा का प्रश्नच नाही आहे, सांगितलंच पाहिजे. त्याचे तुम्हाला दुरोगामी परिणाम दिसतील, फक्त चांगले. तुम्हाला कधीच तुमचे क्लेम रिजेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जर डिक्लेअर केलं तर काय करा, डिक्लेअर करा. तुमचे ज्याही याच्या आधी ट्रीटमेंट झालेल्या आहेत, कुठली ट्रीटमेंट कंटिन्यू चाललेली आहे, कुठलं मेडिकेशन चाललेलं आहे कंटिन्यू, ते तुमचे झालेले सर्जरीज, कुठले ॲक्सिडेंट, काय हिस्ट्री असेल ना तुमच्याबद्दल, हेल्थबद्दल, ही सगळी नमूद करा. त्याचा कधीच काही प्रॉब्लेम होत नाही, झाला तर फायदाच होतो. कारण हेल्थ इन्शुरन्स कंपनी रेकॉर्ड मेंटेन करतात आणि तुमचा जेव्हा क्लेम येतो ना, तेव्हा तुम्हाला क्लेम सिमलेस पास होतो, कारण तुम्ही काही लपवलंच नाही. आज 95% क्लेम यामुळे रिजेक्ट होतात. तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की मी माझ्याबद्दल काही डिक्लेअर केलं नाही, मला हार्ट प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा मला ब्लड प्रेशर आहे किंवा माझा ऑलरेडी गुडघे दुखत आहे, त्याचं ऑपरेशन करायची गरज आहे, हे नाही सांगितलं मी. आणि नंतर क्लेमच्या वेळी काही झालं आणि मी सांगितलं ॲक्सिडेंटली पडलो कुठे बाथरूममध्ये म्हणून क्लेम आला आहे, तर कसं कंपनी ओळखेल, माझा कंपनी कसा क्लेम रिजेक्ट करेल? वाटतं ना, हे इतकं महत्त्वाचं आहे आणि कंपनी फाइंड आउट करतातच. एक लक्षात घ्या, कंपनी म्हणजे फक्त पॉलिसी तुमची दिली आणि क्लेम पे केले असं नाही आहे. यातला लक्षात घ्या तुम्ही, तुम्ही जे पैसे भरता त्याच्या 100 पट कंपनी तुम्हाला पैसा देणार आहे क्लेममध्ये, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, कुठलीच कंपनी तुमचं रिन्युअल कधी नाकारू शकत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जे करताय इन्शुरन्स तो लाईफ टाईम राहणार आहे, कुठली कंपनी तुम्हाला रिन्युअल नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे कंपनीची रिस्क आहे ना, ती अतिशय तावून सुलाखून घेते. त्याच्यामुळे तुम्ही जे समजताय की मी नाही डिक्लेअर केलं तर काय होईल, कंपनीला कळतं. जेव्हा क्लेम्स येतात, समजा गुडघे दुखत होते, काहीतरी प्रॉब्लेम होता, गुडघे झीज झाले म्हणून दुखत होते, बरोबर, आणि क्लेम आला आणि आम्ही अशा स्टोरी बघतो अनेक वेळा की नाही ॲक्सिडेंट झाला, ते बाथरूममध्ये पडले होते, पायऱ्यावरून घसरले पडले म्हणून गुडघा दुखावला आणि आता तो रिप्लेसमेंट करायचं, ऑपरेशन करायचं आहे. इतकं सोपं नाही आहे. डॉक्टर जेव्हा चेक करतात ना गुडघ्याची कंडिशन, तेव्हा त्या हाडांमधली डिजनरेट झालेले हाडं जे आहेत, सांधे जे आहेत, ते दिसतात. डिजनरेशन जेव्हा दिसतं, ते कळतं की ओव्हर द पिरियड अनेक वर्षानंतर ते झीज झालेली आहे आणि म्हणून ते क्लेम पेएबल नाही. त्याच्या स्टोरी काही रचा, ती स्टोरी इन्शुरन्स कंपनी ॲक्सेप्ट करतील असं नाही, इनफॅक्ट नाहीच करणार. कारण त्यांच्याकडे तज्ज्ञ क्षेत्रातले असतात, दिग्गज डॉक्टर्स त्यांच्या पॅनल असतात,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे व्हिजिलन्स डिपार्टमेंट असतं प्रत्येक कंपनीमध्ये. कंपनी घरी येऊन चौकशी करतात, आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करतात. म्हणजे एखादी व्यक्ती दारू पित असेल आणि त्याने सांगितलं दारू नाही पित मी, एकदम परफेक्ट एकदम आयुष्य जगतो मी, दारू नाही, सिगरेट नाही, काहीच नाही, कुठल्या वाईट सवय नाहीच. ओके, तर लक्षात घ्या, जेव्हा क्लेम येतात तेव्हा त्या लिव्हरच्या कंडिशनून कळतं की फॅटी लिव्हर आहे म्हणा, की अल्कोहोलमुळे लिव्हर खराब झालेलं आहे, परत एक्सेसिव्ह ड्रिंकिंगमुळे झालेलं आहे. आणि त्या गोष्टी कळतात कंपनीला, कंपनीकडचे रिपोर्ट्स असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा कंपनी शंका येते, कंपनीचे व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे लोक जाऊन चेक करतात तुमच्या आजूबाजूच्या, तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे. आणि त्यातून या स्टोरी बाहेर पडतात की येस, यांना होतं, अल्कोहोल अब्यूजचा प्रॉब्लेम आहे, ड्रिंक जास्त घेतात, रेग्युलर घेतात, किंवा कुठे डिॲडिक्शन सेंटरमध्ये ॲडमिट केलं होतं, हे कळतं आणि क्लेम रिजेक्ट होतात. लक्षात घ्या, तुम्ही अशा कुठल्याही भ्रमात राहून काहीतरी लपवून परीक्षा घेऊ नका. कारण तसं झालं तर काय होतं माहिती, तुम्ही जसं सांगितलं 4 वर्ष प्रीमियम भरला आहे तुम्ही, 50,000 प्रीमियम होता, 4 वर्ष प्रीमियम भरला 2 लाखाचा, कुठला तरी क्लेम आला. आणि त्या क्लेमच्या वेळी काय होतं माहिती, ॲडमिट कोण होतं, क्लेमच्या आपण ॲडमिट होतो आणि घरात आपल्यावर आजूबाजूला कोण असतं ते हॉस्पिटलला, आपली बायका, मुलं असतात आजूबाजूला. आणि ते सांगतात की हो, यांना प्रॉब्लेम आहे ब्लड प्रेशरचा, डॉक्टरने सांगितलं औषध चालले आहेत व्यवस्थित, डायबेटीस डिटेक्ट झाला, हे सांगितलं, त्याची नोंद होते तुमच्या पेपर्समध्ये. कंपन्या चेक करतात आणि कंपनीला कळतं की तुम्ही तुमच्या पॉलिसीत डिक्लेअरच केलेलं नाही आहे, आणि त्यामुळे तुमचे क्लेम रिजेक्ट होतात. आणि याला उपाय एकच आहे, ते म्हणजे सत्य सांगा, सगळं एक्सप्लेन करा, सगळं डिस्क्लोज करा. कारण हे कॉन्ट्रॅक्ट आहे. लक्षात घ्या, इन्शुरन्समध्ये काय असतं माहिती, तुम्ही जो प्रपोजल फॉर्म देतात ना, म्हणजे तो अर्ज आहे ॲक्च्युली, की तुम्ही अर्ज देत आहे आणि कंपनी जे ॲक्सेप्ट करते ना, म्हणजे ते अर्ज त्याने ॲक्सेप्ट केला तुम्ही दिलेल्या माहितीनुसार. म्हणजे काय, तुम्ही जे दिलं ते सत्य आहे हे समजून कंपनी तुमचं ॲक्सेप्ट करते आणि तुम्हाला पॉलिसी देते. पण याच्यामध्ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल, किंवा तुम्ही खोटे बोल असाल, तर एक कॉन्ट्रॅक्ट नल अँड व्हॉइड होतं. तुम्ही जो 4 वर्ष प्रीमियम भरला पूर्णपणे वेस्ट गेला, तुमचा क्लेम रिजेक्ट होतो, तुमचा 2 लाख प्रीमियम जो 4 वर्षाचा तुम्ही भरला तो वाया गेला. आणि तिसरी सगळ्यात भयानक गोष्ट आहे, तुमची पॉलिसीसुद्धा कंपनी कॅन्सल करते. आणि असं झाल्यानंतर खूप कमी शक्यता आहे की नवीन कुठली कंपनी तुमची पॉलिसी ॲक्सेप्ट करेल. कारण ब्रीच ऑफ ट्रस्ट जे असतं त्याला पुढची पण कंपनी म्हणते नको, असा कस्टमर्स नको मला. कारण ऑलरेडी बिझनेसच हेल्थ इश्यूचं लॉस मेकिंग आहे, त्यात कुठे अशा प्रकारचे कॅरेक्टर घ्या की ज्यांचा अशा पद्धतीची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे, सगळं सांगा स्वतःबद्दल, आयुष्यभर तुम्हाला फायदाच होईल. कदाचित काय होईल, तुमचा प्रीमियम थोडासा लोड होईल, पण तुमची रिस्क कंपनी ॲक्सेप्ट करेल. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॉलिसी कंटिन्यू करा लाईफ टाईम. कॅज्युअली घेऊ नका की पॉलिसी संपते उद्या आणि आपण आरामशीर एजंट बिचारा फॉलोअप करतो आहे, टाळत गेलो आणि लास्ट डेला लक्षात आलं तेव्हा बँक हॉलिडे होता, चेक घ्यायला कोणती आला नाही, तुम्ही 1 दिवस नंतर चेक दिला, कंपनी ॲक्सेप्टच करत नाही. ग्रेस पिरियड नंतर तुमचं कंटिन्युटी बेनिफिट गेला, कंपनी तुमची प्रीमियम ॲक्सेप्टच करत नाही, तुमची पॉलिसी नवीन बनेल आणि हा जो रोग तुमचा नवीन झालेला ॲक्सेप्टेबल नसेल कंपनीला, कंपनी तुम्हाला कव्हरसुद्धा देणार नाही. मला वाटतं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला त्याचा सिरियसनेस कळला असेल. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या परिचयाचे जे लोक आहे, ज्यांचं वय जास्त आहे, त्याच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे ऑलरेडी, पण कदाचित त्यांनी डिस्क्लोज नसेल केलं, हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा, त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ते मनापासून तुम्हाला आशीर्वाद देतील. थँक्स अ लॉट.